संतांची, हुतात्म्यांची, शूरवीरांची भूमी असणाऱ्या खेड आळंदी या मतदारसंघात आज आपला हॅलो महाराष्ट्राचा दौरा आलाय। खेड तालुक्याचा मंत्रीपद हे फक्त आणि फक्त दिलीप अण्णा मोहिते पाटलांनाच मिळावं। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेड तालुका गुंटा मंत्र्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे। तर कुठे काय विकासावरची इलेक्शन नाही, तत्वावरची इलेक्शन नाही, सिद्धांतावरची इलेक्शन नाही, जल्लोष हवा कुणाची। तर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप मोहिते पाटील। प्रत्येक गावागावात त्यांनी सिमेंटचे रस्ते केले, नाही सोडलेलं। जास्त म्हणजे लीडने कुणीच नाही येऊ शकत, आलं ते एक 5-10 हजाराच्या फरकावरती येऊ शकते, कारण एकाच एक आहे। त्यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाबाजी काळे मैदानात उतरले। बाबाजी काळेंचा प्रभाव हे खेडच्या भागामध्ये आहे। बाबाजी काळे पण चांगले उमेदवार आहेत, जुने उमेदवार आहेत, म्हणून लोकांना नवीन चार एक पाहिजे। बाबाजी काळेचं सगळा जोर आहे, आता काठी टक्कर दा। तर चला या मतदारसंघात कोणाचं पारडं जड आहे। MIDC मध्ये कितीतरी मुलांना रोजगार दिलाय, भूमिपुत्रांना वगैरे। समस्या तसं काहीच नाही, त्यांनी भरपूर काम करून ठेवलं, त्यामुळं समस्येला काही जागाच राहिली नाही। आता नीतिमत्ता राहिली नाही राजकारणात। पण आमचे कारखाना उसाचा कारखाना बिरखाना नाही, कारखाना नवीन आमदारांनी आणावं असं मला वाटतं। नाही, काम तर आता म्हणजे फर्स्ट टाइम ते उभा आहेत आमदारकीसाठी। जनता इथल्या कामावर खुश आहे की नाराज आहे, थेट जाणून घेऊया इथल्या मतदारांकडून। काय वातावरण काय आहे आता, विधानसभा निवडणूक आहेत? वातावरण अण्णांचंच आहे। बरं, दिलीप शेठ मोहिते पाटील असे एक महाराष्ट्रामध्ये असा एकमेव आमदार असतील की ते लहान मुलांनी जरी फोन केला किंवा लेडीज मंडळींनी जरी फोन केला तरी कुणाच्याही कामाला नाही म्हणत नाहीत आणि कधीही अवेलेबल म्हणजे 24 तास अण्णा आमच्यासाठी कामं करत असतात। असा नेता उभ्या महाराष्ट्रामध्ये आमदार असा सापडणार नाही। असे आमच्या अण्णाच प्रचंड मतांनी विजयी होतील। ही मी मतांनी निवडून येतील असं वाटतंय? अण्णा लाखाच्या पुढे मतांनी निवडून येतील। पण आता ते शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या गटात आले, काही फरक पडत नाही। अण्णांचं कामच असं आहे की कामच त्यांना ही करणार आहे, कामाच्या जीवावरच ते निवडून येणार आहे। कामं काय केली या मतदारसंघात? काम मतदारसंघात प्रत्येक गावागावात त्यांनी सिमेंटचे रस्ते केले, परत पूल ब्रिज बांधले। अगदी पहिले रोड एकदम खराब होते, आता त्यांच्या काळात मावळात कुठेही जा तिकडे रोड होत आहेत, सगळे ब्रिज बांधलेत अण्णांनी शाळांना ही केलंय, मंदिराला व्यवस्थित ही केलंय। अण्णासारखा ह्या खेड तालुक्यात माणूस नाहीये। आता जर का ते पुन्हा एकदा निवडून आले तर त्यांनी काय काय कामं या मतदारसंघासाठी केली पाहिजेत? अण्णांना आता कामं थोडीफारच राहिलेत, आता म्हणजे थोडीफार कामं राहिलेत, ते अण्णा करतीलच। अण्णा मंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे, आणि मंत्री झाल्यानंतर अण्णा जी राहिलेली काही कामं असतील ते करणारच आहेत। बाबाजी काळे सुद्धा उभे आहेत, त्यांच्या कामाबद्दल इकडच्या लोकांचं काय म्हणणं आहे? आता त्यांचं आता इकडच्या लोकांचं मला माहित नाही, पण मी माझं सांगतो, माझा आणि त्यांचा वैयक्तिक काही संबंधच नाही आता। त्यामुळे मी वावरतात या मतदारसंघात, कामं करतात ते सुद्धा नाही। ह्या मतदारसंघाचं काय मला तिथं काम करायचं त्यांचं काही नाही, त्यांचं वेगळं आहे। आता तुम्हाला काय वाटतं की इकडचा जो आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत, त्यांनी जी कामं केली आहेत त्याला तुम्हाला जर 10 पैकी मार्क्स दिले तर तुम्ही किती मार्क्स द्याल? मी 10 पैकी अण्णांना 10 मार्क देईन। आता काय सांगाल, काय वाटतं महाराष्ट्रात एकंदरीत महायुती येईल की महाविकास आघाडी येईल? राष्ट्रवादी शिंदेची शिवसेना आणि भाजपाचंच राज्य येईल। महायुती येणार म्हणजे महायुती येणार। जी काही लाडकी बहीण योजना वगैरे काढलेल्या आहेत त्या लाडकी बहीण योजना दादांनी खूप चांगली काढली आहे, त्यामुळे महिला वर्ग अत्यंत खुश आहेत की त्यांना महिन्याला 1,500 मिळायला लागलेत। त्यामुळे ते अगदी खुश आहेत की ते उत्स्फूर्तपणे मतदानाला बाहेर पडतील आणि ते माहिती आपल्या ह्यालाच निवडून देतील। पण आता एवढी महागाई आहे, त्यामध्ये 1,500 रुपयांचं एवढं काही महत्व आहे असं वाटतं? नाही, खूप आहे महत्व। ज्याला वाटत नाही त्या पैशावाल्यांना माहित नाही, पण जी गोरगरीब माझ्या बहिणी आहेत त्यांना 1,500 सुद्धा खूप आहेत ताई। पण आता महाविकास आघाडीने पण म्हणलंय की महालक्ष्मी योजना आणणार आहे, ज्यामध्ये 3,000 रुपये महिलांना देणार आहेत। पण ते आल्यानंतर ना, त्यांचं राज्य येणार नाही तर ते काय देणार? दिलीप अण्णा मोहितेंना तुम्हाला जर काही एक मागणी करायची असेल तर ती काय मागणी कराल? त्यांचे आम्हाला सर्व त्यांनी काही दिलेलंच आहे, त्यांना मी काहीच मागू शकत नाही। त्यांना दीर्घ आयुष्य मी लाभू इच्छितो। विधानसभेचं या मतदारसंघामध्ये फक्त अण्णा। बरं, अण्णांचं काम आवडतं का तुम्हाला? खूप। काय कामं आवडतात? देव माणूस आहे आमच्यासाठी तो। काय काय कामं केली आहेत त्यांनी?
ते अगदी असं तुम्हाला सगळे कामं सांगता येणार नाही, पण आज जे काही खेड तालुक्यात प्रगती आहे ती फक्त म्हणजे फक्त दिलीप अण्णा मोहिते पाटलांमुळेच आहे. आणि आम्ही स्वतः अशी मागणी करतोय की खेड तालुक्याचा मंत्रीपद हे फक्त आणि फक्त दिलीप अण्णा मोहिते पाटलांनाच मिळावं, ही आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने इच्छा आहे. तुमचं काय म्हणणं आहे ते? काय वातावरण आहे विधानसभेचं? नाही, खूप छान वातावरण आहे आणि दिलीप अण्णांनी जेवढी कामं केलेली आहेत तेवढी कामं आतापर्यंत कोणी केलेलीच नाही. बरं, बाबाजी काळे काही इकडच्या मतदारसंघात फिरलेत, प्रचार वगैरे? त्यांना म्हणजे आम्हाला तर नाही म्हणजे आठवतच नाही, ते म्हणजे पहिल्यांदाच नाव ऐकलंय आम्ही. बरं, त्यांचं काही काम नाहीये इकडे? नाही, दिलीप अण्णांनी केलेली कुठली कामं आवडतात तुम्हाला? नाही तर त्यांची सगळीच कामं चांगली असतात, त्यामुळे कुठलं काम सांगायचं ते हे नाही. अच्छा, ओके. जी काही महायुती सरकारनं माझी लाडकी बहीण योजना आणली त्याचा तुम्ही लाभ घेतलाय? हो, घेतलाय ना. तुम्ही घेतला? नाही, मी नाही घेऊ शकत. अच्छा, ओके. तुम्हाला लाभ मिळाला आता या एवढ्या महागाईच्या जगात? तुम्हाला वाटतंय का की त्याचा काही उपयोग होतोय? हो, अगदी. ज्याच्या घरात ना एक टाइम चूल जेव्हा पेटत होती, तर आता ज्यावेळेस दादांनी ही योजना आणली त्यावेळेस अक्षरशः काही महिलांना, मुलांना 2 टाइम जेवण हे काय असतं हे ज्यावेळेस ते 1,500 रुपये येतात त्यावेळेस ते कळतंय की त्या 1,500ची किंमत त्या गरीबाला काय. आणि जे काही पैशावाली लोक आहेत त्यांना त्या 1,500ची किंमत नाही, पण जी सर्वसामान्य लोक आहेत जी आमच्यासारखी आहेत की त्यांना त्या 1,500ची किंमत आहे. त्यात अजून विशेषतः सांगते, जर आम्हाला माहेरी जायचं असेल किंवा कुठं जायचं असेल तर घरातनं पैसे मागायला लागायचे, ते पण फुल तिकीट असायचं. पण आता तसं होत नाही. आता जेव्हा दादांनी अर्ध तिकीट केलेले त्यावेळेस आम्ही आमच्या पद्धतीने कुठंही फिरू शकतो आणि अर्ध तिकिटाचा फायदा घेऊ शकतो. लाडक्या बहिणीचे एवढे लाड केले जात आहेत, लाडक्या भावासाठी काही काम केलं पाहिजे का? अण्णा करतायत ना लाडक्या भावांसाठी काम. पण काय कामं केली? MIDC मध्ये कितीतरी मुलांना रोजगार दिलाय, भूमिपुत्रांना वगैरे. आणि जे काही आता सध्या कामं चालू आहे ते पण अण्णांच्या ह्याच्यातच चालू आहेत. हो का? बरं. आता महालक्ष्मी म्हणून एक योजना आणणार आहे महाविकास आघाडी, जर का ती निवडून आली, सत्तेत आली तर? जर आणणार, जर तरची भाषा आहे मॅडम ही. आता ही 1,500 जी आम्हाला दादांनी दिलेत ना ते आम्ही वर्तमानात जगतो, भविष्यात जगायची सवय नाही आम्हाला. हा, काय वाटतं महायुतीचं सरकार येईल, महाविकास आघाडीचं? महायुतीचं सरकार यायलाच पाहिजे. आणि मी तर ठामपणे सांगते की ह्या चॅनलच्या माध्यमातून महिलांना जाहीर आवाहन करते की सर्व महिलांनी अण्णांना चांगल्या मताने ह्या 20 तारखेला घड्याळाच्या बटनला दाबून चांगल्या मताने निवडून द्यावं. काय वाटतं खेड आळंदी मतदारसंघामध्ये आता कोणती कामं करणं गरजेचं आहे? अशी कोणती 3 कामं आहेत जी तात्काळ होणं खूप गरजेचं आहे आणि इकडच्या खूप मोठ्या समस्या आहेत या? असं काही सांगता नाही येणार मॅडम, कारण अण्णा सगळी कामं करतात. कुठली ठराविक 3 अशी नाही, अण्णांना सगळी कामं सारखी आहेत. आणि समस्या घेऊन जा, कुठलं पण काही घेऊन जा, ते लगेच सॉल्व्ह करतात. त्यामुळं त्यांचं कुठलं काम असं सांगता येणार नाही. आणि मी अजून एक सांगू इच्छिते की आमदार कसा असावा हे तुम्हाला किती जणांनी सांगितले मला नाही माहिती, पण मी स्वतः खूप लोक म्हणजे जनतेतनं पण पाहिलंय आणि मी स्वतःही अनुभवलंय की अण्णा गरीबातला गरीब कितीही वयस्कर माणूस दिसला तरी त्याच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतात. पण काही लोक अशी आहेत की काचा वर करतात आणि पुढे चालतात. मग सर्वसामान्याचं तुम्ही मत घेताय तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय करताय? काहीच नाही करत ना. मग आम्हाला आमची अशीच मागणी आहे की आता तरी खेड तालुक्याला मंत्री म्हणून अण्णाच पाहिजेत आणि आमदार म्हणून पण अण्णाच पाहिजे. दिलीप मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आले शरद पवारांना सोडून, त्यामुळं काही लोक जे राष्ट्रवादीचे खूप आधीपासूनचे समर्थक आहेत तर ते लोक नाराज असतील असं वाटत नाही? ते मतदार थोडे नाराज असतील की ऐन उतार वयात अजित पवारांसोबत जाणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? असं कोण म्हणतं की अजित दादा पवार साहेबांना सोडले? नाही सोडलेलं. कारण कसं असतं, एक फॅमिली असते, त्या राजकीय आणि फॅमिली हे वेगवेगळं असतं. हे फक्त जगाला असतं की बाबा साहेबांना सोडले. इव्हन आमच्या अण्णांनी पण साहेबांना नाही सोडलं. कालचे तुम्ही फाईट मध्ये बघा ना की साहेबांचा आदर केलेला आहे अण्णांनी सुद्धा, आणि आम्ही आदर करतो साहेबांचा, कारण आज ते आमचे गुरु आहेत. भविष्यात काय राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार आहे? काय वाटतं? नो कमेंट्स. तरी काय इच्छा काय आहे तुमची? सॉरी, नो कमेंट्स. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात काय विधानसभेचं वातावरण आहे? कोण जिंकेल असं वाटतं यावेळेला? यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे
दिलीप मोहिते दिलीप पाटील 100% येणार. बरं, काम चांगलं आहे का त्यांचं काम इकडचं? चांगले, खूप चांगले. बरं. सगळ्या बाबतीमध्ये, शैक्षणिक बाबतीमध्ये, नंतर धार्मिक बाबतीमध्ये त्यांचं काम अगदी पुढे आहे. बरं, कोणती धार्मिक- कामं आवडतात तुम्हाला त्यांची? धार्मिक बाबतीमध्ये कुठलेही धार्मिक काम असेल तर त्या स्वतः आणि त्यांची मंडळी ह्या हजर असतात. काम करणार म्हणजे करणार. बरं, इकडच्या मतदारसंघात काय समस्या काय आहेत? समस्या तसं काहीच नाही. त्यांनी समस्या नाही. भरपूर काम करून ठेवलं. त्यामुळं समस्येला काही जागाच राहिली नाही. बरं, हो, मग आता पुढचा जो कोणी आमदार निवडून येईल त्याच्याकडनं काय अपेक्षा काय आहेत इकडच्या मतदारांच्या? इकडच्या मतदारांचा अण्णा निवडून यायला पाहिजे आणि त्यांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे. म्हणजे काय काम काय करतील? जर काही कामच शिल्लक नाही तर? सगळं काम करतील ते पाहिजे ते. बरं, त्यातल्या त्या गोरगरिबांच्यासाठी अगदी धडपड करणार. शैक्षणिक बाबतीमध्ये धडपड असते त्यांची. बरं. ऐन उतार वयात शरद पवारांना सोडून अजित पवारांकडं दिलीप अण्णा मोहिते पाटील गेलेले आहेत. त्याचं जरा दुःख वाटतं, थोडं बरोबर वाटतं तुम्हाला हे? जरा मन कचरतं. शरद पवारांनी असं करायला नको होतं. अजित पवार सोडून गेले ना खरं? हो, नाही अजित पवार त्यांचं म्हणणं बरोबरच होतं. बरं, पण स्वार्थासाठी शरद पवारांनी या बाकी लोकांना बाजूला सारलं. अच्छा. पण अजित पवारच ऐन वयात सोडून गेलेले आहेत शरद पवारांना. आता या वयात त्यांना फिरावं लागतंय एवढं शरद पवारांना. लोक परत एकदा संधी देतील शरद पवारांना? बहुतेक नाही. नाही देणार? नाही नाही. बरं. कुणाचं काम आणि जास्त शरद आवडतं? पवारांनी उभं सुद्धा राहू नये. बरं, त्यांचं राजकारणामध्ये येऊ नये. बरं, पण त्यांचं काम तर चांगलं आहे. एवढे लोक काम चांगले आहे, पण स्वार्थी काम आहे. समाजाला दाखवायचं एवढं, घ्यायचं किंवा कमी, अशी त्यांची तर आहे. कुणाचं काम जास्त आवडतं, अजित पवारांचं की शरद अजित पवार? पवारचं सडेतोड म्हणून. अजित पवार म्हणजे अति सडेतोड बरं. आणि सडेतोड करून कामच करून घेणार. महायुती जर सत्तेत आली तर काय वाटतं, कोण मुख्यमंत्री बनेल? कोण चांगला मुख्यमंत्री बनू शकेल? अजित दादा मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे. शिंदेना पुन्हा एकदा संधी नाही मिळणार? काही उपयोग नाही शिंदेचा. काम नाही आवडत? अजित दादांनीच काम करावं. बरं. हो, आणि आणि फडणवीस? त्यांच्याबरोबर दिलीप मोहिते पाटील हे सुद्धा मंत्री व्हायला पाहिजे. इकडे आता दिलीप अण्णा मोहिते पाटील आहेत, त्यांच्या विरोधात बाबाजी काळे उभे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून. त्यांच्याबद्दल लोकांचं काय म्हणणं आहे इकडे? त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे. का बरं? काही कामाचं नाही, काही कामच नुसती केलं नाही? बडबडच करणार अरे बापरे. आणि स्वार्थासाठी हे करणार. गोरगरिबांची कामच करणार नाही. अच्छा. हा, पण लोक चांगला प्रतिसाद देतात, म्हणजे खूप जणांचं म्हणणं आहे की एक नवीन संधी, नवा चेहरा द्यावा. नाही काय उपयोग नाही. ते संधी आहे फक्त, त्याच्याकडून त्या लोकांना पैसे मिळतात म्हणून ते लोक काय करतात, त्याची स्तुती करतात, बाकी काही नाही. महायुती सरकारनं आणलेल्या कोणत्या योजना तुम्हाला आवडल्या की हा ही चांगली योजना केली बाबा यांनी या सरकारनं? शिक्षणाच्या बाबतीमध्ये, नंतर बांधकाम, नंतर सार्वजनिक कामं जी आहे ती या युतीने खूप चांगली केलेली. बर. या मतदारसंघामध्ये असं कोणतं एक काम आहे जे लवकरात लवकर करणं खूप गरजेचं आहे, ही समस्या सोडवणं खूप लवकर गरजेचं आहे? तसे वाहतुकीचे रस्ते यायचे ते महत्वाचे. वाहतूक कोंडी वगैरे खूप होते इकडे. हो, बरोबर. हा रस्ता मोठा व्हायला पाहिजे. हो, इकडच्या मतदारांना काय सांगाल की काय बघून नेता निवडला पाहिजे, काय काम बघून नेता निवडला पाहिजे? जी काही सार्वजनिक कामं आहेत ती सार्वजनिक कामं यांचा भरपूर हा सहभाग असतो आणि ते सहभाग असल्यामुळं यांना निवडून दिलं पाहिजे. अच्छा. आत्ताचे जे इकडचे आमदार आहेत त्यांच्या कामाला जर 10 पैकी मार्क द्यायचे तर किती मार्क्स द्याल तू? पाहिजे 10 पैकी मार्क गुण द्यायचे आहेत, 10 पैकी 8 मार्क. 8 मार्क. हो. 2 मार्क कुठे कापले? नाही, कमी जास्त होतं. बरं. हो, ठीक आहे ना लोकशाही आहे, अजून? लोकशाही आहे ना, अजून तर आहे, जिवंत अजून तरी आहे. आहे जिवंत. आहे, आहे. काय फोडाफोडीचं राजकारण झालंय, काय वातावरण आहे आता या विधानसभेला? काय लोक काही दाखवून देतील आपली ताकद? लोक ताकद तर दाखवणार, त्यांच्याच हातात आहे ताकद दाखवायची, बरोबर. त्यात काय डाऊट नाहीये. कोण निवडून कोण येईल या मतदारसंघात? जास्त म्हणजे लीडने कुणीच नाही येऊ शकत. आलं तर एक 5-10 हजाराच्या फरकावरती येऊ शकते, कारण एकाच एक आहे. जर कॅन्डिडेट जास्त असते तर लीडने आलं असतं निवडून. दिलीप मोहिते पाटलांनी काही कामं केली आहेत की नाही इकडे? नाही, भरपूर काम आहेत त्यांची तशी.
कामं आहेत. आता त्यांना जवळजवळ 3 टर्म झालेले आहेत. असं नाही की ते काल आलेत की 1 वर्ष 5 वर्ष त्यांनी काढलेत आणि मग ते लगेच चेंज झालेत. त्यांना आता ऍक्च्युली जवळजवळ 15 वर्ष झालेत ते आहेत. त्याच्यामुळं माझा आहे दिलीप भरपूर. अण्णांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक उमेदवार उतरवलेला आहे. माहिती उमेदवार कोण आहे? हो, बाबाजी काळे. काय काम आहे त्यांचं इकडे? नाही, काम तर आता म्हणजे फर्स्ट टाइम ते उभा आहेत आमदारकीसाठी. ऍक्च्युली त्यांचा तो जिल्हा परिषद जो गट आहे तो त्या गटामध्ये काम असतं त्यांचं, पण आता पूर्ण तालुकाभर म्हणजे नाही सांगता येत. लोक देतील, नवी संधी देतील त्यांना. ते सांगतात, आता काही सांगू शकत नाही कन्फर्म म्हणजे किंवा देतील किंवा नाही देतील. अण्णांचं पण वर्चस्व आहे, भरपूर आहे. म्हणजे आता त्यांचं 15 वर्ष असल्यामुळे त्यांना पण भरपूर अनुभव आहे त्या बाबतीत. आणि काय काम काय करणं गरजेचं? आता कोणी भावी आमदार असेल इकडचा, त्यांनी कोणती 3 कामं आहेत जी प्रायोरिटीनं केलीच पाहिजेत? सगळ्यात पहिला म्हणजे ट्रॉफिकचा प्रश्न हा दिल्लीपर्यंत गेलेला आहे. त्याच्यामुळे तो सगळ्यात पहिला म्हणजे ट्रॉफिक आहे. ब्रिज झाले, तो अंतर्गत रस्ते वगैरे आहे, असे बऱ्यापैकी आहेत. ट्रॅफिकचा जास्त प्रॉब्लेम सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आणि MIDC आहे दुसरी गोष्ट. MIDC मुळे मोठे मोठे कंटेनर वगैरे आहेत भरपूर. पण दिलीप मोहिते पाटलांनी आतापर्यंत जे काम केलेलं आहे त्याला 10 पैकी मार्क द्यायचे असतील तुम्हाला तर किती मार्क्स द्याल त्यांना? नाही, आतापर्यंत तर त्यांनी म्हणजे 8 मार्क तर देऊ शकतो त्यांना, काय डाऊट नाहीये. कारण त्यांच्या विरोधात आतापर्यंत उमेदवारच नव्हता. पुढचं राजकारण झालेलं आहे, त्याचा काही परिणाम मतांवरती होणार आहे? पुढे आज गेले की 2 दिवसाने परत चौघरे परत येतोय. त्यामुळे आता गॅरंटीच नाही. आणि जर मोठे मोठे नेतेच फुटले तर आता ना तुम्ही मतदारांना काय बोलणार आहे? पदाधिकाऱ्यांना कोणत्या तोंडाने नेता बोलणार आहे? तर आमदारचे 40 आमदार निघून जातात पक्ष सोडून, तर कार्यकर्ते आता ते राहिले नाही. म्हणजे जसं कोणाचं मान्य करत नाही. जनता नाराज आहे का या फोडाफोडी नाराज आहे. आता नीतिमत्ता राहिली नाही राजकारणात. त्यामुळे यावेळी जनताच कोणाच्या नेत्याचं ऐकणार नाही. काय वाटतं, महायुती येईल की महाविकास आघाडी? काय आता सध्या तरी नाही सांगू शकत. 50% समजा आता. आणि वातावरण तसंही ऍक्च्युली मतदानात काय होतंय सांगता येत नाही, पण वातावरण निर्मिती सगळ्यांनीच केलेली. त्यामुळे आता सांगता येत नाही. मतदार राजा उघड होत नाही, काय बोलत नाही कोणालाच काही. आता तो या फडाफडीच्या राजकारणाला कंटाळून विरोधात जातोय की काय असं वाटतंय. म्हणजे त्याच्या मनात काय मतदार राजाचं सांगू शकत नाही. तो जर या फडाफडीला कंटाळला असेल तर महाविकास आघाडीची येईल. महाविकास आघाडी जर आली तर कोण मुख्यमंत्री कोण होईल वाटतं? रोहितदादा पवार होतील. बरं, पुढचे सुप्रियाताईंना एक महिला मुख्यमंत्री म्हणून संधी मिळेल. ते काही दिवस राहतील, जयंत पाटील किंवा सुप्रियाताई, पण पुढे 2.5-3 वर्ष तर रोहितदादा पवार साहेब त्यांनाच करणार. आता ते पुढचं वारसदार नेमून टाकलेलं आहे. उद्धव ठाकरे नाही ते नाहीच होणार. एक तर पहिलंच बळच घेतलं होतं त्यांनी पवार साहेबांनी दिल्यामुळं, आणि त्याचं काय ते काटेरी मुकुट त्यांना समजलाय कसा असतो. तर ह्यावेळेस सुप्रिया सुळे किंवा रोहितदादा पवार किंवा जयंत पाटील. काय वाटतं, पवार साहेब सगळ्यात पहिला कोणाला संधी देतील? पहिली संधी जयंत पाटील किंवा सुप्रियाताईला देतील. किंवा नाही, एक सांगा. जयंत पाटीलला जयंत देतील पाटलांना आणि देतील. नंतर रोहितदादा पवारला देतील. लाडकी बहीण योजना जी काही सुरू केली आहे त्याचा परिणाम या मतदारसंघातल्या मतांवर होईल का? नाहीतर 100% महाविकाडीत आल्या ती ह्या लाडकी बहीणमुळे तरी स्पर्धेत आली महायुती, तेवढ्या एकाच योजनेमुळे. नाहीतर काहीच नव्हतं. लोकसभेचा निकाल तुम्ही बघत आहात, त्याच्या अनुषंगाने पाहिलं तर 180 जागा महाविकास आघाडीच्या अशा येत होत्या. लाडकी बहीण योजनेमुळे तो ग्राफ खाली आलाय. म्हणजे आता काठीकी टक्कर झाला. दिलीप मोहिते पाटील सुद्धा ऐन उतार वयात शरद पवार साहेबांना सोडून अजित पवारांकडे गेले, त्यामुळे जनता थोडी नाराज असेल त्यांच्यावरती. नाही, ते 15 वर्ष आमदार राहिले, त्यांना मंत्रिपद दिलं नाही. शेजारच्या तालुक्याला मंत्रिपद देत राहिले, त्यामुळं तशी नाराजी नाही त्यांच्या विरुद्ध. ते पात्र असताना त्यांना मंत्रिपद कधी दिलं गेलं नाही, फक्त प्रत्येक वेळी नाव चर्चेत राहिलं. त्यामुळे ते दादांनी त्याला शब्द दिलाय मंत्रिपदाचा, तुम्ही आमदार निवडून द्या, आम्ही मंत्रिपद तुम्हाला देतो. म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी, या तालुक्याला मंत्रिपद पहिल्यांदाच मिळणार आहे. त्यामुळे ती एक सहानुभूती आहे त्यांच्यावर. काय अपेक्षा काय आहेत दिलीप मोहिते पाटलांकडून? दिलीप मोहिते पाटलांकडून हे ट्रॅफिकचं नियोजन समोर दिसतंय नाही. ट्रॅफिकचा त्रास आहे जास्त इथं, दुसरा काही नाही. काय मतदारांना काय सांगाल, नेता निवडताना काय विचार करून मतदान केलं पाहिजे? आपल्या सदस्याला विचारून मतदान करावं. शेवटच्या 10-15 जेव्हा डाबा संस्कृती सगळं ऍक्टिव्ह होत आहे, त्याला बोलणं जाता 5 वर्षाचा विचार करून मतदान करावं. या मतदारसंघामध्ये पूर्वीपासून जर बघितलं, दिलीप मोहितेंचा संपर्क व विकास कामं पाहता व महायुतीचं
जे काही राज्यातलं कारभार बघता इथं दिलीप मोहिते पाटील निवडून येतील. ताई तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल इकडे? दिलीपांना मोहिते पाटील. जी काही लाडकी बहीण योजना आहे त्याचा लाभ मिळाला तुम्हाला? नाही, मी केलं नाही अप्लाय, पण माझ्या संपर्कातल्या भरपूर महिलांना मिळालेला आहे लाभ. त्या सॅटिस्फाय आहेत. पण त्या या योजनेचा काही मतांवरती परिणाम होईल या मतदारसंघातल्या? नाही, सुज्ञ ज्या महिला आहेत त्या योजनेचा लाभ पाहता आणि त्यांचं सॅटिस्फॅक्शन पाहता महायुतीलाच सपोर्ट करतील. त्या योजनेमुळे खूप परिणाम होईल मतांवरती? होऊ शकतो. महिला कारण मतदार महिलांच्या हातामध्ये कुठलंच आर्थिक नव्हतं पहिले. आता त्या स्वतः स्वायत्त आहेत. आताच बसमध्ये येताना एका महिलेचं ऐकलं की आता मला पैसे न्यायची गरज नाही, माझ्या अकाउंटमध्ये पैसे मी मोबाईलवरून करू शकते. म्हणजे आता नवऱ्याकडे किमान छोट्या छोट्या गरजांसाठी तरी महागायला नाही लागणार त्यांना. पण आता एवढी महागाई वाढलेली आहे त्यामुळं या 1500 रुपयांचा काही टिकाव लागेल असं वाटतंय तुम्हाला? नाही, महागाईचा विषय आहे तो समजा नवऱ्याच्या इन्कमचा वगैरे आहे, पण महिलांच्या गरजा छोट्या असतात त्यामुळे त्या गरजा तर त्या स्वयंपूर्ण झाल्यात. म्हणजे त्यामुळे महागाईचा त्यावर काही परिणाम नाही होणार. तर काय वाटतं या मतदारसंघात कोणत्या अशा प्रमुख समस्या आहेत ज्या लवकरात लवकर सोडवणं खूप गरजेचं आहे? आता या मतदारसंघामध्ये मुख्यतः ट्रॅफिकचा विषय आहे. त्यासाठी गडकरी साहेबांनी मोठ्या पुलाचं वगैरे कामाचं सगळं मंजुरी केलेलं आहे, परंतु मधल्या काळात निष्क्रिय खासदार आल्या कारणाने त्याला थोडंसं विलंब झाला. परंतु आता जर वरती महायुती आहे, आता खाली महायुती येणार आणि इथला आमदारही महायुतीचा होणार आहे, त्यामुळे कुठल्याही कुणी अडचण खोडा काढणार नाहीये. त्यामुळे 100% ती मोठी समस्या पूर्ण होईल. दिलीप मोहिते पाटलांचं कोणतं काम तुम्हाला जास्त चांगलं वाटतंय, प्रभावशाली वाटतंय? दिलीप शेठ मोहिते पाटलांचं मला एकच काम चांगलं वाटतं, कारण ते आलेलं त्यांच्या दारामध्ये जो कोणी येतो त्याच्यासाठी ते हा कुठला आला कुठून आला व करू किंवा आश्वासनं देण्याऐवजी ठोस लगेच निर्णय घेतात आणि त्या माणसाचं काम मार्गी लावतात. ऐन उतारवयात शरद पवारांची साथ सोडून दिलीप मोहिते पाटील अजित पवारांकडे गेले, काय वाटतं बरोबर केलं त्यांनी? हे मी पवार साहेबांचं पूर्ण चरित्र वाचले, पवार साहेबांचं पूर्ण आयुष्य बघितलेलं आहे. ज्यांनी लोकांची घोरं फोडली, ज्यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडले, ज्यांनी घराघरामधील चुलता पुतण्या बाप लेक वगैरे वाद लावले आणि पाडापाडीचं राजकारण केलं, फोडाफोडीचं राजकारण केलं, त्यांच्याबद्दल वाईट वाटण्याचं काही कारण नाही. ताई, महाविकास आघाडीनं आता सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी जर सत्तेत आली तर महिलांना 3000 रुपये महालक्ष्मी योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत. तर या आश्वासनाला बळी पडून महिला महाविकास आघाडीकडे झुकतील? नाही, कारण ते मिळतील जर सत्तेत आली तर. पण आता ऑलरेडी महिला सॅटिस्फाय आहेत त्यामुळे त्या महाविकास आघाडीच्या त्या आश्वासनाला बोलणार नाहीत. पण असं कुठेतरी एक महायुतीकडून भीती दर्शवली जाते का की जर का महायुती सत्तेत नाही आली तर ही योजना बंद होईल आणि या भीतीपोटी महिला मत देतील महायुतीला? नाही, त्या भीतीपोटी नाही देणार, पण ऍक्च्युअल मी सांगितलं तसं त्या सॅटिस्फाय आहेत आणि अनेक इतरही कामं महायुती करते. त्यामुळे आणि आश्वासनं महाविकास आघाडी देते तर महायुतीकडे ऑलरेडी भरपूर अजेंडे आहेत, त्यामुळं त्या आश्वासनाला नाही भूलणार महिला. महायुती म्हणते की आम्ही 1500 आता 2100 करणार आहे, महाविकास आघाडी म्हणते 3000. महिलांची मतं कुठेतरी विकत घेतल्याचा प्रकार घडतोय का? तसं होऊ शकतं, कारण ते देणार आहेत म्हणजे हे आश्वासन देऊन ह्यांनी तर ऑलरेडी दिलेत ना, त्यामुळे विकत घ्यायचं काही नाहीये. त्या ऍक्च्युअल जे आहेत त्याला अंमलात आणूनच मत देणार आहेत. इथे बाबाजी काळे सुद्धा उमेदवार आहेत, त्यांच्या कामाबद्दल काय चर्चा सुरू आहे सध्या मतदारसंघामध्ये? त्यांच्या कामाबद्दल मला फारशी नाही, पण जे आहे मोहिते पाटलांचं तेवढंच आहे. तुम्हाला काय बाबाजी काळेंच्या कामाबद्दल काय माहिती आहे? बाबाजी काळेंचा प्रभाव हे खेडच्या भागामध्ये आहे, परंतु त्यांच्या तालुक्याच्या संपूर्ण भागामध्ये त्यांचं तसं पाहिलं तर खूप मतदारांना माहीत नाही. आमच्या शहरी भागातल्या मतदारांना तर प्रत्यक्षरित्या बाबाजी काळे यांचा परिचय करून देण्याची वेळ येते, अशी परिस्थिती इथली आहे. आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल मत देता नाही आलं. बाबाजी काळेंना आमदार दिलीप मोहिते पाटील. बर, आता दिलीप मोहिते पाटील पण उभे आहेत, त्यांना मत देतील लोक? त्यांना पण देतील, काय दोघं पण येतील. बाबाजी काळेंचं काम कसं आहे या भागात? बाबाजी काळेंनी गाठपीट नवीन बांधले, नवीन उमेदवार आहे, एवढं आहे. त्यांनी काही कामं केलेली नाहीये? नाही, गाठपीट गावागावाने बांधले त्यांनी ना. बाबाजी काळे पण चांगले उमेदवार आहेत, लढतीचे उमेदवार आहेत. त्यांनी कामं इथं भरपूर केले तालुक्यात. इकडे काय या भागात काय प्रॉब्लेम काय आहेत, समस्या काय आहेत? समस्या काय, आता जरा पाणी थोडं हे पाणी नाही, जरा कोरडवाहू शेती काही लोकांची तालुक्यात काही आहे थोडीफार. पण आमच्या कारखाना उसाचा कारखाना नाही, कारखाना नवीन आमदारांनी आणावा असं मला वाटते. इथं दिलीप मोहिते पाटील आमदार होते, पुन्हा एकदा त्यांना तिकीट मिळालंय, त्यांची कोणती कामं चांगली आहेत असं वाटतं तुम्हाला? दिलीप मोदींनी कामं भरपूर केली आहेत, खेडेगावांनी इकडे तिकडे कामं त्यांची भरपूर आहेत.
पण जुने उमेदवार आहेत म्हणून लोकांना नवीन चेहरा एक पाहिजे अशी लोकांची भावना आहे. लोकांना नवीन काय वाटतं, महायुती येईल का महाविकास आघाडी? आम्हाला वाटते बाबाजी काळे यावं असं वाटते. दिलीप मोहिते पाटलांनी जी काही कामं केली आहेत त्यातली कोणती 2 कामं तुम्हाला जास्त आवडली? कामं मग त्यांनी गावोगाव प्रत्येक गाव अंगणवाड्या ही काही बांधली आहेत त्यांनी, स्मशानभूमी, त्यांची कामं भरपूर तशी त्यांनी कामं ते भरपूर केली आहेत. पण लोकांना एक वाटते नवीन चेहरा पाहिजे, नंतर दिलीप मोहिते कामं भरपूर आहे. आता जर कोण बाबाजी काळे जर का इकडचे उमेदवार निवडून आले तर त्यांनी काय कामं करावीत असं तुम्ही सांगाल? बाबाजी काळे निवडून आलं तर काही गावांनी पाणी नाही, त्यांना पाणी द्यायला पाहिजे. आणि एक कारखाना आम्हाला पाहिजे, उसाचा कारखाना पाहिजे. उसाचा कारखाना नाही आमच्या इकडे, उसाचा कारखाना पाहिजे, त्याच आमची इच्छा आहे. अजून तुमच्या या मतदारसंघासाठी कुठल्या 2 मागण्या आहेत, प्रमुख मागण्या काय? मतदारसंघात आमच्या लोकांना रोजगारी काम भेटलं पाहिजे, कामं पाहिजे, कामं नाही जरा. आणि मुलींसाठी शिक्षणाची मोठी जरा उच्च प्रतीची जरा संस्था अशी काही पाहिजे. आमच्याकडे संस्था नाही मोठी काय अशी मुलींसाठी. तुम्हाला काय वाटतं की दिलीप मोहिते पाटील आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेलेले आहेत, शरद पवार साहेबांच्या उतरत्या वयात ते अजित पवारांकडे गेले आहेत, जनता नाराज आहे? नाही, जनता काही नाराज नाही, त्यांनी काम चांगले केले. तसं समजा जरी शरद पवार अजित पवार सोडायचं, पण अजित पवारची भावना सांग, अजित पवार देशात फेमस आहे, राज्यात अजित पवार माणूस चांगलाच आहे. त्यामुळे काय ते गेल्यावर त्याचं काही हरकत नाही. काही जनता कोणाला निवडून दिलं असं वाटतं? जनता दोन्ही उमेदवार चांगले आहेत, चांगले केडीचे आहेत. आमदार पण चांगला आहे. बाबाजी काळे नौका आहे, दुसरं काय त्यामध्ये एवढं हे नाही. बाबाजी काळे जरा थोडा नौका आहे, पण आमदार जुना माणूस आहे. आता दिलीप मोहिते पाटील एवढ्या वर्ष आहेत सत्तेमध्ये, त्यांनी काय जी काही कामं केलेली आहेत त्याला जर तुम्हाला मार्क द्यायचे असतील 10 पैकी तर किती मार्क द्याल? दिलीप मोहितेला भरपूर मार्क आहेत, त्यांनी भरपूर कामे केली आहेत. कामाची काय टंचाई नाही, पण फक्त लोकांना नवीन चेहरा पाहिजे. तर कामं त्यांनी भरपूर केली आहेत, कामाची काय अपूर्ण त्यांच्या कामाला खुश होऊन लोक देतीलच की मत त्यांना? हा, तशी आहेतच, लोक देणारी पण मंडळी आहेतच. पण शक्यतो नवीन चेहरा म्हणून लोक बाबाजी काळाला पसंती करतात. लोक सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे का या मतदारसंघामध्ये? वाहतूक कोंडीचा काय शक्यतो चाकणमध्ये जास्त ट्रॅफिक होती. चाकण, आळंदी ही जी मोठी शहर आहेत त्याच्यातच ट्रॅफिकची समस्या आहे. पण ते आमदार त्याला सॉल्व्ह करू शकते. म्हणजे आमदार पण वरती जी सरकार समजा ते सरकार भाजप सरकार यायला पाहिजे. हे असे आमचे. दिलीप मोहिते पाटील जिंकून आले तर मंत्री बनवलं जाईल त्यांना? हा, मंत्री बनवलं त्यांना मंत्रीपद भेटणार करायचं ना, मतदान का नाही करायचं? बरं, कोणाला करणार आहे या वेळेला मतदान? असं कस काय सांगू शकत? लाडकी बहिणीचा लाभ घेतला की नाही? लाडकी फायदा होतो त्याचा? तेच आहे. मग फायदा नाही तर काय, फुकट आहे का तवा? आता एवढं आरामशीर पैसे मिळाले म्हणले. बर, पण आता एवढी महागाई आहे, भाज्या एवढ्या महाग झाल्यात, काय 1,500 भागताय का? नाही भागत. मग काय आता त्याच्यावरच आहे का तवा? दुसरं काय बी करतच ना माणूस कामधंदा. आता खरं महाविकास आघाडी म्हणतेय की महाविकास आघाडीला निवडून आणलं तर 3,000 रुपये देतील. मग द्याल का महाविकास आघाडीला मत? मग काय 3,000 रुपयासाठी मत द्याल? 3,000चं नाही काही, पण कसं आहे त्यांनी हे केलंय ना, मतदान व्हायच्या आधी दिले ना पैसे लोकांना. महायुतीला मत देणार तुम्ही? ज्यांनी पैसे दिले त्यांना मत देणार की ज्यांनी आता वचन दिलं त्यांना मत देणार? आता काय, आता तिथे गेल्यावर काय बुद्धी आहे त्याला द्यायचं. इकडं कोण उमेदवार आहे माहितीये का तुम्हाला? हा, कोण आहे? घड्याळवाले दिलीप मोहिते पाटील आणि आपले बाबाजी काळे. कोण चांगलं काम कोण करतं दोघांपैकी? दिलीप मोहिते पाटील म्हणजे आतापर्यंत म्हणजे चांगलं हे केलं. चांगलं काम केलं त्यांनी. कुठलं काम आवडलं तुम्हाला? हे आता कधी कोणी घरी गेलं तरी कधी असं हे नाही करत ना. ताई, तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजनेचा काय फायदा होतोय तुम्हाला? झाला ना फायदा, पैसे भेटले पैसे? आता मत कुणाला? आता बघू आता. बर, ठीक आहे. काय वाटतं, कोण इकडून उमेदवार कोण आहेत माहिती तुम्हाला इकडे? हो, माहिती ना. कोण कोण उभे? दिलीप मोहिते, बर, बाबाजी काळे. दिलीप मोहिते पाटलांनी काम केलं की नाही इकडे काही? हो, केले ना. कुठलं काम आवडलं तुम्हाला? बस सगळेच काम करतात ते. बर, काय कामं केली पाहिजे तिकडच्या मतदारसंघात? काय प्रॉब्लेम काय तिकडचे राहताना? काय प्रॉब्लेम येतात का दिवसात? काय नाही, आम्हाला नाही काही प्रॉब्लेम. नाही प्रॉब्लेम आहे. बर, लाडक्या बहिणीचे जर का पैसे मिळाले नसते तरी तुम्ही मत दिला असतं त्यांना? हो, दिला असतं. बर, आता महाविकास आघाडी म्हणतीये 3,000 रुपये देणार, हे महायुतीवाले म्हणतात 2,100 रुपये देणार. पैशासाठी आपलं मत दिलं पाहिजे का? नाही हो, तसं नाही हो. पैसे किती दिवस पुरणार आहे तेव्हा? आणि महागाई किती वाढली आहे? मग महागाईचं लय वाढली. इकडे महागाई काय म्हणते? लय महागाई. बर, इकडे काय प्रॉब्लेम काय येतोय तुम्हाला? काय प्रॉब्लेम वाटतात तुम्हाला आजकाल?
आम्हाला अजून काहीच प्रॉब्लेम नाही. काय वातावरण काय विधानसभेचं? वातावरण सध्या आता बाबाजी रामचंद्र काळे बर यांचं असणार आहे. काय कामं केली आहेत त्यांनी? हो, भरपूर कामं केली. काय कामं आवडतात तुम्हाला? आपले घाटाचे कुडं, रस्त्याचे, लाइटिंगचे हे पण त्यांनीच बसवलंय. बर हो. दिलीप मोहिते पाटील हे होते, आमदार होते इकडे. दिलीप मोहिते पाटलांनी काही कामं केलीत की नाही इकडचे मतदारसंघासाठी? जे आहे थोडीफार मानावं तशी नाही. केली की नाही कामं? तसं नाही काय सांगता यायचं. नाही केलं. आता एवढे वर्ष सत्तेत आहे, पुन्हा एकदा तिकीट मिळालंय, निवडून देतील लोक त्यांना? तर काय बाबाजी काळेच सगळा जोर आहे. बर बर का मत द्यावं बाबाजी काळेंना? चांगला माणूस आहे. बर. लोकांमध्ये मिसळतात की नाही? मग कोण जास्त मिसळतं लोकांमध्ये? बाबाजी काळे. बरं. दिलीप मोहिते पाटील येत नाही तिकडे? येतात आपले हा. पण मग काय लाडकी बहीण योजना वगैरे जे काही सुरू केली आहे, काय तुमच्या घरी कोणी लाभ घेतला का त्याचा? नाही. आप चालूच आहे सगळ्यांना. बर केंद्रात भाजपचं सरकार राहणार आहे. बर काय वाटतं, महायुती येणार, महाविकास आघाडी, कोण येईल? आता मोदी साहेबच चांगले. म्हणजे महायुती येईल असं वाटतंय? हो, मोदी साहेब चांगले. पण बाबाजी काळे तर महाविकास आघाडीकडून उभे आहेत. इथं येणार आमचा आमदार ना तो. बर बर मग महायुतीसाठी लोक दिलीप मोहिते पाटलांना मत नाही देणार? नाही देणार. काय इकडच्या भागात काय प्रॉब्लेम काय आहेत मोठे? समस्या काय आहेत? समस्या काय ट्रॉफिक आहे हे ते. काय वातावरण काय आहे मतदारसंघात? कोण निवडून येईल असं वाटतं यावेळेला? खेड तालुका म्हणजे हा सगळा गुंठ्या मंत्र्यांचा तालुका आहे. बर गुंठामंत्री संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेड तालुका गुंठामंत्र्यांचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. बर त्याच्यामुळे खेड तालुक्यातली जी काही इलेक्शन आहे ती काय वैचारिक तत्वांवरती सिद्धांतावरती नाही आहे. बर बर इकडची इलेक्शन म्हणजे हवा कुणाची. बर आता आज जल्लोष साऱ्या गावाचा आणि आहे ना तो काय बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष बर इथं कुठे काय विकासावरची इलेक्शन नाही, तत्वावरची इलेक्शन नाही, सिद्धांतावरची इलेक्शन नाही. जल्लोष हवा कुणाची पब्लिक तिकडे पळतो. हवा कोणाची आहे मग आता यावेळेला? इथं तसं सांगता येत नाही. दोन्ही उमेदवारांची हवा आहे. बर नाही, इथलं वातावरण म्हणजे आता तुम्ही इकडे असता, इकडचं वातावरण काय सांगताय? इकडचं वातावरण तर सध्या परिवर्तन हवंय लोकांना. परिवर्तन निश्चित हवंय, परंतु परिवर्तन स्थानिक ठिकाणी करून उपयोग नाही. परिवर्तन राज्यात झालं पाहिजे आणि त्या परिवर्तनाचा मी समर्थक आहे. मला वाटतं की बस झालं आता हे पक्षफोड्यांचं राजकारण, ह्याच्या त्याच्या चोऱ्या माऱ्या करणाऱ्यांचं राजकारण बस झालं. कुठंतरी समाजाचा, महाराष्ट्राचा विचार करून, तरुण पिढीचा विचार करून, तरुण पिढीच्या रोजगारांचा विचार करून, महिलांच्या सुरक्षेचा विचार करून, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हे तर 70 वर्षापासून ओरडतात. शेतीमालाला भाव कुठं मिळतो? अहो, अनेक शेतकऱ्यांची आंदोलनं उभी राहिली महाराष्ट्रामध्ये. त्या आंदोलनातून नेते निर्माण झाले, ते नेते आमदार, खासदार, मंत्री झाले, पण शेतकऱ्यांना आजही भाव मिळाला नाही. मग अडतंय कुठं, नडतंय कुठं, नेमकं काय चुकतंय? शेतकऱ्यांच्या जीवावर शेतकऱ्यांची आंदोलनं चालवायची, शेतकऱ्यांचा नेता व्हायचा, पुढारी व्हायचा, पुढं आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, मंत्री व्हायचं. त्या शेतकऱ्यांना आजपर्यंत भाव मिळाला का? त्यांची समस्या सुटल्या का? कधी ओला दुष्काळ आहे तर कधी खरं उन्हाळ्यातला दुष्काळ आहे. आजही आता मला वाटतं कालचा काहीतरी आकडा आहे, 1100 1000 म्हणजे 100 1100 शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या झाल्यात. कुठं हे थांबणार कधी आणि कसं थांबवणार? प्रश्न हे महत्वाचे आहेत. त्याच्यामुळं मी हा सिद्धांत मानतो की राज्यकर्त्यांना प्रश्न विचारा. राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणारा समाज निर्माण झाला पाहिजे. राज्यकर्त्यांची हुजरेगिरी करणारा समाज निर्माण नाही झाला पाहिजे. अदरवाईज मला जे मताचा अधिकार मिळाला आहे तो अधिकार काय आहे, कशासाठी आहे, हे जर मला नाही समजलं त्याचा उपयोग होणार नाही. आणि मला तुम्ही सांगा, अशी राजकीय जागृती किंवा सामाजिक जागृती सरकारच्या वतीनं किती चालवली जाते? सरकारनं समाज जागृत पाहिजे ना तुम्हाला. समाज जर मूर्ख राहिला तर तुम्ही कुठल्या परिवर्तनाच्या गोष्टी करता? त्यासाठी समाज विद्वान पाहिजे, समाज हुशार झाला पाहिजे. समाज कसा हुशार होईल? त्याला शिक्षण पोहोचवलं पाहिजे ना. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायला लागले तुम्ही. 15 वर्ष होऊन गेली, आज जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची भरती नाही. मला तुम्ही सांगा, मास्तर 10 आणि मुलांचा शाळेतला पट आहे 7 आणि 8. कुठं चालली शिक्षण म्हणजे पद्धती कुठं चालली? आणि दुसरी गोष्ट, पगार लाख रुपये पगार आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना.
एक ठीक आहे, तुम्ही पगाराच्या बद्दल आम्हाला काय बोलायचा अधिकार नाही, परंतु शिक्षण ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, शिक्षण, आणि मला तुम्ही सांगा आजही त्या कॉन्ट्राव्हिंटच्या शाळा आल्यात, इंग्लिश स्कूल आल्यात वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यातून पुढे जाणारी मुलं किती आज कॉम्पिटिशन मध्ये आहेत. दादा, या मतदारसंघात अशी कोणती एक समस्या आहे जी प्राधान्यानं सोडवणं खूप गरजेचं आहे? तसं जर म्हटलं की ती प्रामुख्यानं समस्या आहे की तालुक्याला चांगल्या पद्धतीनं रस्ते, दळणवळण तालुक्याचं वाटलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची समस्या आहे की इथला जो तरुण वर्ग आहे, खेड तालुक्यातील जो तरुण वर्ग आहे, जो शिकलेला वर्ग आहे, आज खेड तालुक्यामध्ये MIDC एरिया आशिया खंडातला मोठा MIDC एरिया आहे, SCZ आहे, परंतु इथल्या तरुणांना रोजगार नाही. रोजगाराचा प्रश्न आहे, रोजगाराचा खूप मोठा तो सोडवला पाहिजे लवकर. रोजगाराचा प्रश्न खूप मोठा आहे, तो सोडवला पाहिजे. आणि राजकीय गटतट, राजकारणामधलं वैर, राजकारणामधलं शत्रुत्व हे कोणीही संपवू शकत. ह्या विधानसभेला बाबाजी काळे निवडून येते. काम आहे त्यांचं चांगलं इकडे? हो, बाबाजी काळेंचं काम चांगलं आहे. कारण गेल्या 15 वर्षामध्ये स्थानिक आमदारांना इथं बरेच प्रश्न सोडवता नाही आले. त्याच्यामध्ये कचऱ्याचा प्रश्न असन, इथं बेरोजगारीचा प्रश्न असन. आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे खेड तालुक्यामध्ये 3 धरणं आहेत, परंतु 3 धरणांमधलं पाणी आज मामा आसखेडचं पाणी पिंपरी चिंचवडला गेले आणि चासकामांचं पाणी नावऱ्यापर्यंत शिरूरला गेले. परंतु त्या स्थानिक लोकांच्या ज्या जमिनी आहेत त्या पाण्यामध्ये म्हणजे आमच्या चासकामान धरणामध्ये गेलेल्या आहेत. तर त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही 50 वर्ष लागलेला नाही. काय वाटतं यावेळेला महायुती येईल की महाविकास आघाडी येईल? यावेळेस नक्की महाविकास आघाडी सरकार येणार आहे. कोण होईल मुख्यमंत्री? मग महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होईल? मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते. उद्धवजी ठाकरे. त्यांचं काम कसं वाटलं तुम्हाला? चांगलं काम आहे त्यांचं, संयमी नेतृत्व आहे आणि महाराष्ट्राला ते परत हवे. इकडच्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या दिलीप मोहिते पाटलांनी सोडवल्या मागच्या टर्म मध्ये? मॅडम, त्यांनी फक्त इथल्या समस्या म्हणजे इथल्या अजून समस्या तशाच आहेत, तुम्ही लोकांना विचारू शकता. कारण इथं कचऱ्याचा प्रश्न मोठ्यापणा गंभीर झालेला आहे. जे तुम्ही सांडपाणी आहे ते अजून इंद्रायणी नदीमध्ये गेले आणि त्याच्यामुळं भीषण अशी समस्या निर्माण झालेली आहेत. काय कामं केली पाहिजे तिकडे? आता इकडे आता कॉन्क्रीटचे रोड झाले पाहिजेत. परत तुम्हाला सांगतो बेरोजगारीचा प्रश्न आहे. आपल्या तालुक्यामध्ये MIDC टाकून सगळ्यात मोठी MIDC असताना सुद्धा इथल्या लोकांना रोजगार नाहीये स्थानिकांना, आणि जे बाहेरच्या लोकांना त्यांना रोजगार मिळतोय, परंतु स्थानिक लोकांना रोजगार अजून उपलब्ध होत नाही. बाबाजी काळे निवडून येतील? बाबाजी काळे 100% निवडून येणार मॅडम. किती लीड नाही येतील? 50 ते 60,000 निवडून. बरं, झालं, सगळा अभ्यास झालेला आहे? हो, सगळा अभ्यास मॅडम. बरं. काय कामं करावीत बाबाजी काळेंनी? काय अपेक्षा आहे बाबाजी काळे यांच्याकडून? बाबाजी काळे निवडून आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी स्थानिक जे आपले तरुण बेरोजगार युवक त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तो म्हणजे कचऱ्याचा असेल. त्याच्यानंतर इथल्या स्थानिक ज्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव असेल. आणि त्यानंतर आपले जे खेड तालुक्यामध्ये 3 देवस्थान आहे इथं, म्हणजे भीमाशंकरचं देवस्थान आहे, इकडे आळंदीचं देवस्थान आहे, आणि आळंदीमध्ये जे इंद्रायणी नदी आहे ते गेल्या अनेक वर्षापासून त्या इंद्रायणी नदीला स्वच्छ करता आलं नाही स्थानिक आमदारला इथं. तर ते स्वच्छतेचं काम पहिलं हातात घेतलं पाहिजे. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. काका, काय निवडणुकीचं वारं कुठं वाहतंय? कोण निवडून येणार, मशाल की घड्याळ? मशाल येणार. मशाल येणार? का बरं मशालीला निवडून द्यायचंय? म्हणजे जिल्हा परिषदेवर म्हणजे काम गोरगरिबांची चांगली केलेली आहेत त्यांनी. दिलीप मोहिते पाटलांनी काही कामं केली नाहीत आमदार असताना? केली म्हणजे, पण आता ते कसं आहे, काही मोठ्यांची माणसं असतात, काही लहान लोकांची माणसं असतात, म्हणजे तशा स्टेपवर अशी काय कामं काय करायची बाकी? सारख्या गरिबांची तर काय कधी आमदारापर्यंत कामं गेलीच नाही कधी, यांच्या सहीने आमचं काम व्हावं असं नाही. पण सर्वसामान्यांचा नेता हा चांगला आहे, धार्मिक पंथाचा. काय कामं करावीत बाबाजी काळेंनी? आता करतीलच ते निवडून आल्यावर, काय जे राहिलेली सगळी कामं करतील, काय नाही तसं. काय वाटतं, महायुती येईल, महाविकास आघाडी, कोण येईल निवडून? आता तसं बदल तर पाहिजेच हो, आहे ना, बदल प्रत्येकाला पाहिजे. आता आमच्या तालुक्यात पूर्वी साहेबराव सातकर आमदार झाले होते, फक्त त्यांनी 5च वर्ष एकदाच आमदार पद भोगलं. त्याच्यानंतर परत माणसं उभी करून निवडून आणली, पण स्वतः नाही कधी उभे राहिले. तसं आपलं इथं बी 5-5 वर्ष सगळ्यांनी केली कामं, चांगलं वाईट कळून येईल ना सगळं समाजाला. हा, थँक्यू दादा, थँक्यू सो मच.